एकनाथजी शिंदेना परभणीच्या एका आत्महत्या केलेल्या मुलीची चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीत तिने असं म्हटलं की बा सरकार माझी निम्मी फी भरते, कारण ती योजना होती आपली निम्मी फीची, त्याबद्दल धन्यवाद, पण निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे गेले 4 दिवस मला वर्गाच्या बाहेर काढलं जातं, त्याचा अपमान न सोडून मी आत्महत्या करतो। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला आणि ह्या जूनपासून महाराष्ट्रामध्ये नव्याने काही कोर्सेस वाढून 962 कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या मुलींना आईवडिलांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, 8 लाखापेक्षा वर असेल तर नाही, पूर्ण फी सरकारने भरण्याचा निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे। बरोबरीने अदर फीज नावाचा एक मोठा कॉलम असतो, तो काय अजून सरकारने अंगावर घेतला नाही आहे। यासाठी जर मग त्या मुलीला 1000-2000 रुपये पॉकेट मनी मिळू शकतो का, अशातून एक पायलट प्रोजेक्ट मी इथे सुरू करायला लावला अभिजित नाईशेट्टेंना। त्याने त्याच्या बायकोने त्याच्या मुलीने त्या प्रोजेक्टवर खूप वेळ दिला। तो प्रोजेक्ट असा आहे की कॉलेजमधली आणि कॉलेजच्या बाहेरची कॉलेजने संचालित केलेली काही कामं त्या मुलीने करायची आणि 60 रुपये पर आवर याप्रमाणे 1000 रुपये तरी किमान तिला मिळाले पाहिजेत असा प्रयत्न करा। आश्चर्यकारकरित्या अभिजित नाईशेट्टेने ते इम्प्लिमेंट केलं, त्यासाठी एक रूम आहे ऑफिस म्हणून, त्याच्या मुलीला त्याने त्यात वेळ द्यायला लावला आणि 27 मुलींना ह्या महिन्यामध्ये 1000 रुपये मिळाले। मग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये काम करणं, कॉलेजच्या झाडांचं संगोपन करणं, कॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये काम करणं, कॉलेजच्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये काम करणं। मी त्याला असं म्हटलं की 27 हे माझं कॅपिंग नाही आहे, कॅपिंग उडवतो आणि देतो म्हणाले मग तर जवळ 50 मुली म्हणाल्या होत्या, पण आमच्याकडे द्यायला काम नाही ना, म्हटलं कामं क्रिएट करा। त्यामुळे 28 प्रकारची कामं त्यांना सांगितली। या राधानगरीमधल्या लहान मुलांचं संध्याकाळी केंद्र चालवणं, त्यांना गाणी शिकवणं, गोष्टी सांगणं, प्रौढ शिक्षा वर्ग चालवणं, इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मदत करणं, बँकेत मदत करायला जाणं, बँकेमध्ये कुठलाही निधी आला की रांग लागते, त्या लोकांना टोकन नंबर देणं, असं कामं दे। कॉलेजने मॉनिटरिंग करावं आणि त्याप्रमाणे दर तासाला 60 रुपये असे मिळावे। आता मी ह्या कॉलेजला पूर्ण जिल्ह्यातल्या कॉलेजेसमध्ये सुरू करण्यासाठी एजन्सी म्हणूया, संयोजक म्हणूया म्हणून अपॉइंट केलं आहे आणि त्यांनी आता एक चांगली फिल्म तयार केली। ती फिल्म ऑनलाईन दाखवून कधी प्रवासाला जाऊन त्याने कॅपिंग 25,000 अशा एक 100 कॉलेज 50 कॉलेज काय जे कॉलेज असतील ते सुरू करावी। मॉनिटरिंग त्यांनी करावं, कारण अशा कुठल्याही गोष्टी सुरू करायच्या की लगेच भ्रष्टाचार सुरू, 30 मुलींनी काम करायचं 60 मुलींचे पैसे घ्यायचे, कंटाळा आला या भ्रष्टाचाराला। त्यामुळे या सगळ्या गोष्टी अभिजितने त्याच्या बायकोने मुलीने मॉनिटर कराव्या असं आग्रह. दादा ही योजना